हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा रोष राष्ट्रवादीवर। निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते सोबत, मात्र कार्यकर्ता नाही। भाजप आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांचे बैठकीत मत। सूत्रांची माहिती। दिल्लीत उद्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक। राज्यातील भाजपचे 6 बडे नेते बैठकीला असणार। फडणवीसांच्या राजीनाम्यावर काय निर्णय होणार याकडे लक्ष। राज्य भाजपात मोठे फेरबदल। 2 केंद्रीय मंत्री नियुक्त। प्रभारीपदी भूपेंद्र यादव तर सहप्रभारीपदी अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती। विधानसभेसाठी भाजपकडून 4 राज्यांसाठी प्रभारींच्या नियुक्त्या। दिल्लीतील उद्याच्या बैठकीला महाराष्ट्रासह हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीरचे प्रभारी आणि सहप्रभारी उपस्थित राहणार। फडणवीसांना बाजूला करून शह देण्याचा तावड्यांचा प्रयत्न। सुषमा अंधारेंचा आरोप। तर फडणवीसच भाजपचे काल, आज आणि उद्याही नेते। केशवपंत यांचं प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीसांना बाजूला सारलं जाणार नाही। फडणवीसांशिवाय महाराष्ट्रात काहीही होणार नाही। राम शिंदेंची प्रतिक्रिया। लोकसभा आणि राज्यसभेत डावललं। छगन भुजबळांनी वेगळी भूमिका घ्यावी। समता परिषदेच्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी। सूत्रांची माहिती। भुजबळांनी नाराज नसल्याचं सांगितलंय, पण बैठकीत काय मागणी केली कार्यकर्त्यांशी चर्चा करून सांगेल। पडळकरांची प्रतिक्रिया। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत 650 मतांचा फरक। कोर्टात याचिका दाखल करून फेर मतमोजणीची मागणी करणार। ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची माहिती। रवींद्र वायकरांच्या विजयात निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशींचा हात। संजय राऊतांचा आरोप। वंदना सूर्यवंशींचे फोन तपासावेत, राऊतांची मागणी। ठाकरे गटाच्या आरोपांमध्ये तथ्य नाही। पराभव झाल्यानं खापर फोडण्याचं काम। उदय सामंतांची टीका। ओबीसींवर अन्याय झाला तर मी आंदोलनात सहभागी होणार। छगन भुजबळांचा इशारा। मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार। भुजबळांची माहिती। भुजबळ वेडे झाल्यात, त्यांना बैलाचं इंजेक्शन द्यावं लागेल। जरांगेंचा हल्लाबोल। तर येवल्यावाल्यानं दबाव आणला तर पालथं करणार। जरांगेंचा इशारा। वायनाड लोकसभा मतदारसंघातून प्रियंका गांधी निवडणूक लढणार। राहुल गांधींचा राजीनामा तर रायबरेलीतून राहुल गांधींची खासदारकी कायम। भाजप लोकसभा अध्यक्षपद स्वतःकडे ठेवणार। सूत्रांची माहिती। पंतप्रधान मोदी 26 जूनला लोकसभा अध्यक्षांच्या नावाचा प्रस्ताव संसदेत ठेवणार। पुण्यातील विधानसभेच्या 8 पैकी 6 जागा लढण्याची शरद पवार गटाची मागणी। जागांबाबत पदाधिकारी जयंत पाटलांकडे अहवाल सादर करणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।